मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजच्या या व्हिडिओचा टॉपिकच आपण ठेवला होता की थंबनेल कशी बनवायची। कारण आपण यूट्यूबवरती जास्तीत जास्त मित्रांनो बघा व्हिडिओ बनवतो आणि चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ बनवतो, परंतु त्या व्हिडिओला थंबनेल जर नसेल तर व्ह्यूज येण्याचे चान्सेस खूप कमी असतात। तर सगळ्यात महत्त्वाचा रोल थंबनेलचा असतो, जेणेकरून आपण यूट्यूबवरती थंबनेल बनवतो आणि यूट्यूबसाठी थंबनेल बनवतो आणि ते थंबनेल ज्यावेळेस आपल्या व्हिडिओला लागतात त्यावेळेस खूपच जास्त व्ह्यूज येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। म्हणजे 70% वरती आपल्या व्हिडिओला जे व्ह्यूज येतात त्याचे चान्स जास्त असतात मित्रांनो। तर सगळ्यात जास्त महत्त्व जे आहे आपल्या व्हिडिओवरती तर थंबनेलचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपण थंबनेल जे बनवणार आहे ते थंबनेल कोणत्या प्रकारचे बनवणार, कसं बनवणार आहे, आणि थंबनेलची जी क्वालिटी पाहिजे ती आपल्याला HD किंवा 4K क्वालिटी असली तर खूपच चांगलं। कारण आपण नॉर्मल पद्धतीचे जर थंबनेल बनवतोय तर त्यावरती आपल्याला व्ह्यूज येण्याचे चान्सेस कमी असतात मित्रांनो। कारण आपला व्हिडिओ कितीही HD असला आणि आपण थंबनेल जर नॉर्मल बनवला तर त्याच्यावरती व्ह्यूज पण तसेच त्याच पद्धतीचे येतात। तर मित्रांनो बघा, आज आपण बघा मी तुम्हाला हेच सांगणार आहे की थंबनेल कसे बनवायचे, कोणत्या ॲपमधून बनवायचे, आणि सगळ्यात महत्त्वाचं थंबनेल बनवताना काय करावं लागतं, हे सर्व गोष्टी आज डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। ओके, तर चला मग आपण आजच्या या स्क्रीनवरती जाऊया मोबाईलच्या, आणि कोणत्या प्रकारचे कसे थंबनेल आपल्याला बनवायचे आहे, कोणत्या ॲपमधून बनवायचे आहेत आणि कोणते ॲप पण आपण यूज करू शकतात, तर हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत मित्रांनो। ओके, चला तर मग। तर मित्रांनो बघा, आपण आपल्या मोबाईलवरती पिक्सल लॅब नावाचा ॲप जो आहे तो इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। आणि इन्स्टॉल केल्यानंतर अशा पद्धतीत तो ओपन होईल। ओपन झाल्यानंतर बघा असा इंटरफेस आपल्या मोबाईलवरती दिसतो स्क्रीनवरती। त्यानंतर बघा 3 डॉटवरती गेल्यानंतर इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे की कोणत्या पद्धतीचे आपल्याला थंबनेल बनवायचे आहे। तर यूट्यूब थंबनेलवरती जाऊन क्लिक करायचं आहे। तर ही बघा इथं कस्टम आलेलं आहे, इथं यूट्यूब थंबनेल नावाचं ऑप्शन असेल बघा, हे ऑप्शन आहे। आता इथं जी साईज आहे यूट्यूबची थंबनेलची ती साईज लिहून आलेली आहे। ओके, 1280 आणि 720 अशी साईज आहे, तिला ओके करून घ्यायचं आहे। आता ओके केल्यानंतर काय होतंय, अशी साईज आपल्याला समोर दिसते आहे। आता त्याच्यावरती टेक्स्ट वगैरे हे जे आहे आता आपल्याला लगेच नाही पाहिजे, तर आपण काय करायचं आहे, त्याला डिलीट करून टाकूया। तर डिलीटचं ऑप्शनवरती जायचं, इकडं कोपऱ्यामध्ये ऑप्शन आहे डिलीटचा, त्याच्यावरती जाऊन आपण काय करायचं आहे, त्याला डिलीट करून टाकायचं आहे। आता हा पूर्ण ओपन स्पेस झालेला आहे। ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती आपल्याला समजा आपल्या मोबाईलवरती काही बॅकग्राऊंड वगैरे असेल तर आपल्याला ते टाकायचे आहेत। त्यासाठी आपण कोपऱ्यामध्ये क्लिक केल्यानंतर गॅलरीत जायचं आहे ऑप्शनला, आणि हे आपल्या मोबाईलच्या गॅलरी ओपन झाल्यानंतर बघा काही तुमच्या मोबाईलमध्ये बॅकग्राऊंड असतील। आता हे मी बॅकग्राऊंड ऑलरेडी लोड करून ठेवलेले आहेत, ते कुठून करायचे याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ पण बनवणार आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघाच। ओके, तर आता मी हे जे बॅकग्राऊंड आहे हे पूर्णतः इथं लोड करून ठेवले आहेत। मला ज्यावेळेस पण वाटतं की आता मला हा बॅकग्राऊंड टाकायचा आहे थंबनेलवरती, मी तो क्लिक करतो। तर असा क्लिक केल्यानंतर हा बॅकग्राऊंड मला आता थंबनेलवरती टाकायचा आहे। आता काय करायचं आहे, असा इंटरफेस समोर आल्यानंतर खाली बघा 16x9 असा त्याची साईज आहे आपल्या यूट्यूबची थंबनेलची, तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर मी त्याच्यावरती क्लिक करून घेतलं आहे आणि इथं जे कोपऱ्यामध्ये टिक केलेलं आहे। ओके, आता टिक केलं त्याच्यानंतर बघा हा अशा पद्धतीचा आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे। आता ही स्क्रीन जी आहे ती आपल्याला पाहिजे तेवढी मोठी छोटी करू शकतो। त्याच्यासाठी आपल्याला कोपऱ्यामध्ये एक डॉट दिसतोय बघा, मोठासा डॉट दिसतोय, त्या डॉटवरती आपण बोटाने क्लिक करायचं आहे आणि असं ओढायचं आहे, कमी जास्त करायचं आहे, पाहिजे तेवढं छोटा होईल, पाहिजे तेवढा मोठा होईल। आता आपल्याला पाठीमागचा जो बॅकग्राऊंड आहे तो झाकायचा आहे, त्याच्यासाठी काय करायचं आहे, तर असं त्याच्या इतका तो मोठा करून त्याला अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे की जेणेकरून मागचं बॅकग्राऊंड बिलकुल दिसणार नाही। ओके, आता सगळं झाल्यानंतर आता लेअर आहे बघा, वरती लेअरचं ऑप्शन आहे, त्या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथं बघा हा लेअरच्या ऑप्शनवरती मी क्लिक केलं आहे, आणि क्लिक केल्यानंतर तिथं लॉकचं ऑप्शन आहे बघा, कुलूप दिसतंय, त्या कुलूपवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून कुलूप जो आहे ते रेड कलरमध्ये होईल आणि आपला जो लेअर आहे तो जो लॉक होऊन जाईल, म्हणजे तो आता हलणार नाही। ओके, तर आता बघा हे सर्व झाल्यानंतर आपल्याला परत लेअरवरती क्लिक करायचं आहे, तो ऑप्शन वरचा निघून जातो। आता इथून पुढे आपल्याला काय टाकायचं आहे, काय पिक्चर टाकायचं आहे किंवा काय टेक्स्ट टाकायचे आहे ते आपल्याला ठरवायचं आहे। तर कोपऱ्यामध्ये 1 नंबरला बघा इथं क्लिक करायचं आहे, एकदम कोपऱ्याला वरती जिथं पेन्सिलचा आयकॉन आहे, तर तिथं केल्यानंतर टेक्स्ट नावाचं ऑप्शन येतं बघा 1 नंबरला, त्या टेक्स्ट नावाच्या ऑप्शनला आपण क्लिक करायचं आहे। आता हे क्लिक केल्यानंतर बघा हे असं परत आपल्यावरती टेक्स्ट न्यू टेक्स्ट असं लिहून आलेलं आहे।
आता काय करायचं, पेन्सिलच्या आयकॉनवरती 1 नंबरला क्लिक करायचं आहे आणि त्या पेन्सिलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस समोर येईल बघा असं. आता इथं आपल्याला पाहिजे ते अक्षर आपण टाकू शकतो, नावं आपण टाकू शकतो. त्यासाठी काय करायचं आहे का, हे जे आहे हे पहिले डिलीट करून घ्यायचं, न्यू टेक्स्ट वगैरे. ओके. आता समजा आपल्याला काही जे पण थंबनेल बनवायचं आहे, ज्याविषयी थंबनेल बनवायचं आहे, तर त्यानुसार आपण इथं नावं टाकू शकतो. ओके. हे बघा, आता हे यूट्यूब थंबनेल कसे बनवायचे, समजा असं मी टाकायचं तर आपल्याला काही आपण डायरेक्ट मराठीतून पण टाकू शकतो, काही अक्षरं इंग्लिशमधून टाकून काही अक्षरं मराठीत पण टाकू शकतो. ओके. तर हे बघा अशा पद्धतीमध्ये लिहायचं आहे. तर आता हे मी लिहून घेतो. आता इंग्लिशमधून काही टाकतोय, काही मराठीतनं टाकतोय. तर मग आता खाली जे आपला कीबोर्ड आहे त्याच्यावरती आपण मराठी करून घेऊया कसे. थोडासा वेळ घेतोय कारण तुम्हाला डिटेल्स समजलं पाहिजे. बनवायचे. ओके. यूट्यूब थंबनेल कसे बनवायचे असं मी आता लिहून घेतलेलं आहे. आता हे लिहून घेतल्यानंतर इथं क्लिक केलं आहे. अशा पद्धतीचं हे जे नाव आहे या थंबनेलवरती दिसतं आहे. आता बघा हे नाव जर आपण असंच ठेवलं तर हे काहीच व्यवस्थित वगैरे दिसणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला खूप काही मेकअप करावं लागतं. आता तो मेकअप कसं करायचा बघा. सगळ्यात पहिले आपल्याला थंबनेलचा आपला अक्षरांचा जो आकार आहे तो किती ठेवायचा आहे, किती मोठ्या प्रमाणात ठेवायचा तो आपण ठरवून घ्यायचा आहे. तर दोन्ही साईडला 2 डॉट दिसते, एक कोपऱ्यात दिसतो आणि एक मधोमध दिसतोय. तर त्या क्लिक करून आपण ते ॲडजस्ट वगैरे करू शकतो. तर आता मी ते थोडं ॲडजस्ट करून घेतलं आहे. आता इथं फॉन्ट वरती जाऊन फॉन्टवरती क्लिक केलं आहे. आता या फॉन्टवरती क्लिक करून खूप सारे याच्यावरती फॉन्ट दिलेले आहे. तर आपल्याला जो योग्य वाटतो तो फॉन्ट आपण इथं निवडायचा आहे आणि त्याला क्लिक करून घ्यायचा आहे, की जेणेकरून जो अक्षर आहे ते एकदम मस्त आणि व्यवस्थित वाटतील असं. तर आता मी याच्यातला एखादा निवडतो आणि सिलेक्ट करून ओके करतो त्याला. तर हे बघा अजून भरपूर शेवट पण खाली काय आहे दुसऱ्या लँग्वेजमध्ये पण आहेत. तर आपल्याला पाहिजे तसं आपण ॲडजस्ट करू शकतो. तर हे बघा खाली पण भरपूर म्हणजे फॉन्ट खूप जास्त दिले आहे. पिक्सल लॅबमध्ये खूप जास्त फॉन्ट दिलेला आहे. तर तुम्ही पाहिजे त्या फॉन्टमध्ये अक्षर जे आहे ते ॲडजस्ट करू शकता. ओके. तर आता मी कोणता तरी एक ऑप्शन निवडतो, जास्त वेळ वाया न घालवता, कारण खूप जास्त वेळ जातो आहे. तरी मी पूर्णतः याची माहिती देऊ शकलो नाही, कारण का पूर्ण माहिती द्यायला लागलं तर 2 ते 2.5 तासाचा व्हिडिओ होऊन जाईल. त्यासाठी मी फक्त आता थंबनेल बनवण्यासाठी आपल्याला जे गरज आहे तेवढंच मी फक्त या पिक्सल लॅबमध्ये सांगितलेलं आहे. थोडं थोडं करून मी खूप त्याची माहिती देईल पिक्सल लॅबची, पण तुम्ही थंबनेल वगैरे अजून दुसरं काही करू शकता का. ओके. तर आता मी फॉन्ट वगैरे ॲडजस्ट करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे अक्षर आहे ते उठून दिसलं पाहिजे, कारण आपल्या थंबनेलवरती ॲक्च्युली थंबनेल हा पिवळ्या कलरचा पाठीमागे आहे आणि त्याच्यावरती सफेद कलर जो आहे तो उठत नाही. तर मग आपल्याला ते उठून दिसलं पाहिजे आणि व्यवस्थित वाटलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला त्याचे कलर वगैरे, त्याचं पाठीमागील बॅकग्राऊंड वगैरे आपण ते हे करायचं आहे, ॲडजस्ट करायचं आहे. तर हे बघा खाली जे आहेत, आता हे जे आहेत त्याचा जो कलर आहे अक्षरांचा तो कलर आपण एकदा सिलेक्ट करून घेऊया. आता मी रेड कलर ठेवतो आहे. अजून दुसरा कलर बघूया आपण कोणता कलर त्याच्यावरती व्यवस्थित वाटते. तर याच्यामध्ये अलग टाईपमध्ये कलर असतात जे की बघू शकता आपण अशा पद्धतीने. परंतु याच्यामध्ये तुम्ही एकच कलर ठेवला तर खूप छान वाटेल. तर आपण रेड कलर ठेवूया जास्तीत जास्त. आता रेड कलर हा उठून दिसला पाहिजे यासाठी आपण काय करूया, इथं जे आहे त्याचा जो बॅकग्राऊंड आहे, बॅकग्राऊंड म्हणतो त्याचा साईडचा काय म्हणतात त्याला, पाठीमागील जो बॅनर आहे तो कलरमध्ये टाकूया, जेणेकरून पाठीमागची जी बाजू आहे ती व्यवस्थित उठून दिसेल. तर आता मी हे बघा अशा पद्धतीने तो बॅनर आहे पाठीमागचा तो मी कलरमध्ये टाकतो आहे. तर कोणता तरी एक कलर आपण त्याच्यावरती सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर बघा अशा पद्धतीने ते बॅनर जो आहे पाठीमागचा तुमच्या अक्षरापेक्षा मोठाही करू शकता, छोटाही करू शकता, खालून वर, मागे पुढे, वरती खाली. हे बघा मागे पुढे जसं तुम्ही ते वाढवणार कमी करणार तसं बॅनर पण कमी जास्त होणार. ओके.
तर अशा पद्धतीनं तुम्ही तो पाहिजे तसं तो ॲडजस्ट करू शकता. किंवा तुम्हाला आता हे साईड चौकोनी आहे, मतलब म्हणजे थोडक्यात ती गोल पण करू शकता साईडनं. तर शेवटचा जो ऑप्शन आहे तो गोल करण्यासाठी आहे. हा बघा, इथं आता थोडासा चेंज झालेला आहे. ओके, तर आपल्याला थंबनेलच्या आकाराचा तो थोडासा जे कोपरे आहे ते कमी करायचे आहे, मतलब म्हणजे गोल साईड करायची आहे त्याची. ओके, तर अशा पद्धतीने त्या थंबनेलचा जो पाठीमागचा बॅकग्राऊंड आहे तो थोडासा मी कलरमध्ये टाकून चेंज केलेला आहे. ओके, हे बघा. तर अशा पद्धतीने थोडंसं ॲडजस्ट वगैरे करून घ्यायचं आहे. ओके, तर बघू शकता अशा पद्धतीनं आपण ते जे आहे ते ॲडजस्टमेंट करायची आहे त्याची. त्याला आता स्ट्रोक वगैरे बघू शकतो आपण. स्ट्रोक वगैरे कोणत्या कलरमध्ये दिलं तर व्यवस्थित वाटेल. तर हे बघा, इथं आता ॲडजस्ट करूया आपण, की जेणेकरून ते अक्षर खूप छान आणि चांगले दिसायला पाहिजे, अट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे. असं नाही का बुवा ते कसे तरी बनवले. आता ही शॅडो आहे, आपण शॅडो ओपन केलेले आहेत. शॅडो जे आहेत ब्लॅक कलरची शक्यतो कधी पण द्यायची आहे, जेणेकरून व्यवस्थित वाटली पाहिजे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण थोडीशी शॅडो जे आहेत खालच्या बाजूने थोडी सरकूया, जेणेकरून व्यवस्थित अक्षर असं वाटलं पाहिजे की ते लटकावलेलं आहे. ओके, तर बघू शकता थोडंसं मी एकदम नॉर्मल बनवलेलं आहे ते. तर अशा पद्धतीनं यूट्यूब थंबनेल कसे बनवायचे, तर हे नाव जे आहेत मी आता सिलेक्ट केलं आहे आणि ते छोटं मोठं करून बघतोय, की जेणेकरून हे बघा, हा छोटं मोठं करून बघू शकतो आपण पाहिजे तेवढं. कारण आपल्या थंबनेलवरती आपल्याला काय करायचं आहे ते व्यवस्थित आणि योग्य तो आकार दिसला पाहिजे त्याच्यावरती. ओके, तर अशा पद्धतीने ते मी आकार थोडासा मोठा करून बघतोय. नाही, ठीक आहे, एवढा ठीक आहे, काही अडचण नाही. आता आपल्याला दुसरं अक्षर त्याच्यावरती घ्यायचं आहे. तर ते आपण परत टेक्स्टवरती जायचं आहे. टेक्स्टला ओपन करायचं आहे, सॉरी गॅलरीला ओपन करायचं आहे. आता याच्यावरती आपल्याला समजा काही गॅलरीमधून एखादा सिम्बॉल वगैरे घ्यायचा आहे. तर यूट्यूबचा सिम्बॉल मला घ्यायचा आहे. तर आता मी कोणतं तरी एक सिलेक्ट करतो. चला, हा यूट्यूब थंबनेलचा नाही, यूट्यूबचा मी सिलेक्ट करतो आहे. हा वाला एकदम छोटासा बनवायचा आहे याला, आणि साईडला कोपऱ्यात त्याला लटकवायचा आहे, जेणेकरून यूट्यूब थंबनेल व्यवस्थित वाटला पाहिजे असं. आता याला एकदम छोटं करून घेऊया आपण. ओके, हे बघा, एकदम छोटं करून घेऊया, एकदम बारीक, जेणेकरून तो कुठं बसवायचा ह्या हिशोबाने आणि थंबनेल पण व्यवस्थित वाटला पाहिजे. तर आता एकदा मी छोटं करून घेतलं आहे, हे बघा, आणि एकदम कोपऱ्यामध्ये तिकडा तो टाकून देऊया इथं. तर अशा पद्धतीने इथं ठेवून दिलेला आहे मी, आणि ॲडजस्ट करून तो पाहिजे तेवढा ठेवलेला आहे, आणि तो सिलेक्ट करून घेऊया इथं. ओके, आता आपण परत गॅलरीमध्ये आलो आहोत, आणि हे बघा, इथून एखादा माझा स्वतःचा फोटो वगैरे जे आहे तो क्लिक करून घेऊया, जेणेकरून वाटलं पाहिजे की तो खास थंबनेलसाठीचा आहे. तर आता मी याच्यातला एखादा माझा फोटो जो आहे तो मी सिलेक्ट करून घेतोय, की जे मी पहिलेच त्याचे जे पोजेस आहेत ते करून ठेवलेले आहेत. पाहिजे तशा हिशोबाने मला ज्या कंडिशनमध्ये फोटो पाहिजे त्या कंडिशनमध्ये मी तो फोटो घेतलेला आहे. आता मी हा एक ॲड केलेला आहे. हा PNG थंबनेल आहे, सॉरी फोटो आहे, जेणेकरून त्याची पाठीमागचा बॅकग्राऊंड हा दिसणार नाही, फक्त फोटो त्याच्यावरती जाणार आहे. तर हा बघा मित्रांनो, आता मी तो जो फोटो घेतला आहे पाठीमागचा बॅकग्राऊंड त्याच्यावरती येणार नाही. ओके, हा फोटो थोडासा आपण पाहिजे तेवढा छोटा मोठा करू शकतो आकाराने. ओके, तर अशा पद्धतीनं त्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा जो फोटो आहे याच्यामध्ये शॅडोमध्ये जायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, शॅडोमध्ये गेल्यानंतर बघा कुठं आहे शॅडो, हां, शॅडोमध्ये गेला, याला ओपन करायचं आहे, ब्लॅक कलर चूज करायचा आहे, आणि शेवट खाली थोडासा जी लेअर आहे ती सरकवायची आहे. असं वाटलं पाहिजे की आपली परछाई जी आहे ती बघा, आपली परछाई ना
परछाई म्हणजे सावली, आपली सावली जी पाठीमागे दिसली पाहिजे, म्हणजे ते एकदम असं वाटलं पाहिजे की आपण कुठेतरी भिंतीवरती आपली शॅडो दिसते. अशा पद्धतीने थोडासा मी आता ॲडजस्ट करतो आहे. बघा पाठीमागे किती पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला ती ठेवायची आहे. असे कमी जास्त शॅडो असते ती. तो हे बघा मी अशा पद्धतीने ती थोडीशी ॲडजस्ट करून घेतोय की जेणेकरून ती व्यवस्थित दिसली पाहिजे. खूप जास्त पण नाही, खूप कमी पण नाही, अशा पद्धतीत ती ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तुम्हाला शॅडो ठेवायची तर ठेवू शकता, नाही ठेवायची तर तुम्ही ओपन जसाच्या तसा फोटोही ठेवू शकता. ओके, किंवा स्ट्रोक पण लावू शकता फोटोवरती. तर तुमच्या याच्याने करायचं आहे. तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे. आता टेक्स्टवरती जायचं आहे. परत टेक्स्टवरती जाऊन आपण काय करायचं, इथं अजून काही टेक्स्ट ज्या इम्पॉर्टंट टेक्स्ट जे आहेत ते टेक्स्ट वगैरे लिहायचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपले ते टेक्स्ट वाचल्यानंतर जे व्ह्यूअर्स आहे ते अट्रॅक्टिव्ह झाले पाहिजे आणि आपला थंबनेल क्लिक केला पाहिजे. ओके, तर आता इथं मी लिहितोय यूट्यूब टिप्स आणि ट्रिक्स. ओके, आता हे असे काही शब्द असतात की जेणेकरून जे नवीन यूट्यूबर आहेत ते त्यांनी वाचलं तर त्यांना काहीतरी वेगळं वाटतं, अरे यार ह्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं असेल. ओके, तर असे काही शब्द त्याच्यावरती टाकायचे जेणेकरून व्ह्युअर्सने ते क्लिक केलं पाहिजे. मग आपण आता एक ट्रिक्स वापरले, ट्रिक्स आणि टिप्स, म्हणजे या दोन्ही गोष्टी या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगत आहे असं आपल्याला सांगायचं आहे थंबनेलवरून. तर बघा असं इथं मी ॲडजस्ट करून घेतो आहे पाहिजे तेवढा आकार. आता प्रत्येक ठिकाणी पाठीमागचा बॅकग्राऊंड हा वापरायचा नाही आहे का, सगळ्याच ठिकाणी पाठीमागचं बॅकग्राऊंड वापरलं तर ते वेगळं विचित्र वाटेल. तर 1-2 अक्षरांना वापरा, बाकीच्या अक्षरांना नाही वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आपण फॉन्टवरती जाऊन हा फॉन्ट सिलेक्ट केलेला आहे. आता हा फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर बघा अशा पद्धतीचं अक्षर त्याच्यावरती दिसतं आहे. आता हे अक्षर एकदम अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण याला स्ट्रोकमध्ये जाऊया आणि स्ट्रोक घेऊन हे बघा, तर कोणत्या कलरचा स्ट्रोक आपल्याला द्यायचा आहे तो कलर चॉईस करून आपल्याला पाहिजे तेवढी ती लेअर त्याची घ्यायची आहे. ओके, आता ही बघा ही लेअर आपण पाहिजे तेवढी लेअर घेतल्यानंतर ओके, तर झालं. ओके, आता थोडासा आपल्याला शॅडोमध्ये जायचं आहे. शॅडोमध्ये जाऊन थोडी शॅडो त्याची वाढवून घ्यायची ब्लॅक कलरमध्ये. ओके, आता ही ब्लॅक कलरमध्ये आपण शॅडो वाढवून घेतले आहे, म्हणजे खूप छान वाटतं ते शॅडो दिल्यानंतर. असं वाटतं की ते अक्षरवरती चिपकवलेलं आहे. ओके, आता परत आपण गॅलरीमध्ये जाऊन एक ते आपलं जे यूट्यूबचं सिम्बॉल आहे ते एक सिलेक्ट करायचं आहे, कारण आपला जो थंबनेल आहे तो यूट्यूब विषय आहे. तर यूट्यूबचा सिम्बॉल आपल्याला देणं गरजेचं आहे त्याच्यावरती. तर एक PNG जो सिम्बॉल आहे तो मी इथं घेतलेला आहे आणि हा इथं असा सिलेक्ट करून घेऊया, छोटा आकार करून घेऊया इथं असा. ओके, साईडला. आता हा कुठे ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने आपण तो ॲडजस्ट करायचा आहे. ओके, तर असा ॲडजस्ट केल्यानंतर हे बघा, आता हा नुसता असाच ठेवला तर व्यवस्थित वाटणार नाही. त्याला आपण काय करूया, ब्लॅक कलरचा स्ट्रोक देऊया. तर आपण स्ट्रोकमध्ये जायचं आहे, ओपन करायचं आहे स्ट्रोकला. ओके, तो ब्लॅक कलरचा स्ट्रोक देऊन आपल्याला थोडासा त्याची लेंथ आहे ना वाढवून घ्यायची आहे. ओके, अशा पद्धतीचे आपण लेन्स वाढवून घेतली जेणेकरून तो छान दिसायला लागेल. ओके, आता कसं व्यवस्थित वाटतोय ना. आणि हा जे वरचे अक्षर आहेत हे थोडेसे आपण पाहिजे त्या स्थितीत आपण हे करून घ्यायचे, ॲडजस्ट करायचे. मी त्याच्यासाठी जे लेअर आहे ती लगेच लॉक करत नाही, कारण लेअर लॉक केली की प्रत्येक वेळेस लेअर लॉक काढा आणि परत ते हलवा. त्याच्यापेक्षा मी पूर्ण थंबनेल झाल्याशिवाय कोणती लेअर लॉक करत नाही, फक्त पाठीमागचं बॅकग्राऊंडची एक लॉक करायची आहे. ओके, तर अशा पद्धतीत आता हे कुठं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे ते हे पद्धतीनं बघू शकता आपण. आपला थंबनेल जो आहे तो परिपूर्ण भरलेला दिसला पाहिजे, असं रिकामी वगैरे जागा नाही पाहिजे. आता आपल्याला काय करायचं आहे, परत मी टेक्स्टवरती जातो आहे, तिथं क्लिक करतो आहे परत एकदा पेन्सिलच्या आयकॉनवरती जाऊन, आणि इथं परत इथं लिहूया आपण यूट्यूब थंबनेल.
बनवा सोप्या पद्धतीने, ते मराठीत टाकायचं आहे. ओके, आणि ते इथं ॲडजस्ट करायचं जेणेकरून आपला जो थंबनेल आहे तो असा भरलेला दिसला पाहिजे. भरलेला दिसला पाहिजे असं नाही की मग खूपच 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 लिहून ठेवा, असं नाही. एकदम कमी अक्षरामध्ये आणि पटकन वाचता येईल अशा याच्यामध्ये आपल्याला ते अक्षरं जे आहेत ते लिहायचे आहे. असं नाही का खूप काही त्या थंबनेलवरती लिहून ठेवायचं आहे की समोरचं वाचणारच नाही. त्याने वाचलं गेलं पाहिजे आणि एका नजरेत सगळं वाचलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला तो थंबनेल बनवायचा आहे. आणि ते जे अक्षर आहेत तेच आपल्या थंबनेलवरती ते अक्षर अट्रॅक्शन करतील आणि त्या अक्षरांना वाचून आपला जो व्ह्यूअर्स आहे तो अट्रॅक्ट होईल आणि आपली जी व्हिडिओ आहे तो बघेल. अशा पद्धतीनं आपल्याला ते लिहायचं आहे त्याच्यावरती. आता मी इथं फॉन्ट जे आहे ते सिलेक्ट करून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने मी ते इथं ॲडजस्ट करतोय. ओके, ते छोटं मोठं जसं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीत आपण ते ॲडजस्ट करून घेतोय. ओके, आता बघा आपला थंबनेल ज्यावेळेस मी हे लिहिलं त्यावेळेस एकदम व्यवस्थित तो भरून दिसतोय. थंबनेल रिकामा कुठेही दिसत नाही. आता ते जे आहे तर आपण ते ॲडजस्ट करून घेतोय. अक्षर छोटं मोठं लांब आखूड असं जे पाहिजे तसं. ओके, तर असा हे बघा इथं आपण तो ॲडजस्ट करूया जेणेकरून तो थंबनेल जो आहे तो व्यवस्थित दिसला पाहिजे. तर असं आपण ॲडजस्ट केलेलं आहे इथं. आता आपण हे सर्व ॲडजस्ट झालेलं आहे बघा. ओके, तर आता आपल्याला काय करायचं, सेव्ह अँड प्रोजेक्टवरती एक क्लिक करायचं आहे आणि सेव्ह ॲज प्रोजेक्ट म्हणायचं आहे. आता सेव्ह ॲज प्रोजेक्टवरती जाऊन आपल्याला बघा इथं अल्ट्रा क्वालिटीवर जायचं आहे आणि अल्ट्रावरती क्लिक करायचं आहे. अल्ट्रावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे ते आणि ते आपल्या गॅलरीमध्ये येईल. बघितलं, हे आपल्या गॅलरीमध्ये ते आता सेव्ह होईल. आता परत आपल्याला काय करायचं आहे, एवढंच नाही, परत आपल्याला मेन गॅलरीत जायचं आहे. आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये गेल्यानंतर हे बघा इथं आपला थंबनेल आला असेल आपण जे बनवलेलं आहे ते. आता या थंबनेलवरती जाऊन परत आपल्याला क्लिक करायचं आहे. हे थंबनेल आपलं बनलेलं आहे. ओके, थंबनेल बनलेलं आहे आणि क्लिक केल्यानंतर याच्यावरती बघा परत आपल्याला कलर्स वगैरे ॲडजस्टमेंटची सुविधा आहे की जेणेकरून अजून आपण तो कलरफुल आणि छान पद्धतीने तो बनवू शकतो. तर याच्यावरती हे बघा इथं हे जे ऑप्शन आहे थोडे इथं ॲडजस्ट करून घ्यायचे आहे आणि जो आपला थंबनेल आहे तो अजून कलरफुल बनवायचा आहे. आता इथं कलर वगैरे मी ॲडजस्ट करतोय, वाढवतोय थोडेसे जेणेकरून आपला जो थंबनेल आहे तो एकदम व्यवस्थित कलरफुल दिसला पाहिजे. तर हे सर्व केल्यानंतर इथं आपण सेव्हिंग करून घेऊया. इथं सेव्ह केलेला आहे आणि हा आपला थंबनेल पहिल्या थंबनेलपेक्षा हा पहिला थंबनेल आहे, हा आत्ताचा आहे आणि हा पहिला. असे दोन थंबनेल बघा तुम्ही, दोघांमध्ये काय अंतर वाटते ते. हे बघा, हा बघा आता जो बनवला आहे म्हणजे थोडासा कलरफुल आणि छान दिसायला वाटेल असं. तर अशा पद्धतीनं आपण थंबनेल बनवू शकता मित्रांनो. ओके, तर मित्रांनो बघितलंच असेल मी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीत तुम्हाला थंबनेल कसे बनवायचे ते सांगितले आहे. आणि या पद्धतीने जर तुम्ही कधी थंबनेल बनवणार तर तुमचा थंबनेल जो आहे तो अट्रॅक्टिव्ह पद्धतीने तयार होणार आहे आणि लोकांना जे व्ह्यूज असतील, आपले व्ह्यूअर्स असतील त्यांना अट्रॅक्ट करणारा असेल. आणि साहजिकच आहे जर तुमचा थंबनेल अट्रॅक्शन करणारा असेल किंवा आकर्षित करणारा असेल व्ह्यूजला तर तुमच्या ज्या व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही त्याच्यावरती 100% की तुम्हाला व्ह्यूज येण्याचे चान्सेस वाढणार आहेत मित्रांनो. चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. चला तर थँक्यू सो मच. आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.